ज्योतीची कहाणी ऐका. शुक्रवार तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केला, एक सुईणीला बोलवून आणला. अगं अगं सुईण, मला नाळवरी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईण गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझ्या बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितल्यानंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसतेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावा. आपल्यास काही दिवस गेल्यास अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवरीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केले. पोट मोठं दिसण्याकरता त्याचवर लुगड्याचं घड्या बांधले. भुयार तयार केला. 9 मास भरताच बाळपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाई पोट दुखू लागला. सुईणीला बोलू धाडला. त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करू सांगितली. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला. मग तिनं वरवट्टा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवाटाच झाला असं सांगू लागली. तिने नशिबाला बोट लावला. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणी साहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती माते आई, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. हे ह्या मुलाचं डोक्यावर पडावे. हिरवा लुगडं नेसणं, हिरवा बांगड्या लेणं, तसंच कारलीचं मांडवा खालून जाणं वर्ज्य केला. तांदळाचं धुणं ओळणं बंद केलं. त्याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती नवून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर पडली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यावी म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधले होते. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाला, कोण्या पापाने माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावस देत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास देईल का. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीत जाण्यास परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एक ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होते, पण ती 5वी-6वी दिवशी जात असतं. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 25 दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग, मेळ वाटेत पसरला आहे. ज्योती उत्तर करते, अगं माझे ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप दोघे चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी ज्योती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. ब्राह्मणाचा मुलगाही वाढता झाला. काही दिवसांनी राजा काशीत पोहोचला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गाय वर्जनाचं वेळ आली. पिंड देत वेळी ह्याला 2 हात वर आले. असं होण्यास कारण राजानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव.
म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला, मोठ्या थाटांना आनंद केला. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडला. राजाला निरोप झाडला, मला जीवाची जरूरत आहे, माझे नेम पुष्कळ आहे, ते पाळा तर जेवायला येईल. राजानं कबूल केला. जिथं तांदळाचं धून होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याचे मांडवा खालून गेली नाही. दर वेळेस माझं बाळ जिथं असेल तिथं उशाल असो असं म्हणे. पुढं पान वाढलं, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतला. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाचा धार फुटला. त्या ह्याच्या तोंडात उडल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला. काही केळ्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्यास कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्यानजीक एक मोठा वाडा बांधून देऊन त्यास सुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सोहळ संपूर्ण.